नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. उच्च न्यायालयानं पालकांना दिलासा देणारा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि आजची चर्चा ही आपण त्याच निमित्तानं करतोय. राज्य सरकारनं मनमानी पद्धतीनं शिक्षण संस्थांनी कोरोना काळात दिलेल्या शिक्षणाच्या बदल्यात मागितलेल्या फीवर चाप लावण्याचा निर्णय घेतला होता. त्याला शिक्षण संस्थांनी न्यायालयात आव्हान दिलं. ते आव्हान आता टिकलेलं नाही. न्यायालयाच्या ताज्या निकालानुसार फी भरली नाही, ती सुद्धा कुठली फी, तर जी अनावश्यक आहे आणि अतिरिक्त आहे, तर अशी अनावश्यक आणि अतिरिक्त फी भरली नाही म्हणून कुठल्याही विद्यार्थ्याला शाळेतून पटावरून हटवता येणार नाही. थोडक्यात त्याला शाळेतून रेस्टिकेट करता येणार नाही असं न्यायालयानं सांगितलंय. पालक वर्गामध्ये या निमित्तानं आनंद आहे, कारण कोरोना काळातल्या फी वसुलीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातलाच नाही तर अख्ख्या देशातला पालकवर्ग त्रस्त झाला होता. महाराष्ट्रातल्या या निकालाच्या निमित्तानं पालकवर्गाला कुठे ना कुठेतरी आशेचा किरण दिसलाय. दुसऱ्या बाजूला शिक्षण संस्था चालकांचा स्वतःचा तर्क आहे. पैसे नसतील तर संस्था चालवायच्या कशा, संस्था टिकवायच्या कशा आणि शिक्षण देण्याचं काम करायचं कसं, या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा. मनमानी फी वसुलीला चाप बसेल? या चर्चेमध्ये आपल्या बरोबर कोण कोण मान्यवर सहभागी झाले आहेत त्यांचा एकदम पटकन आपल्याला परिचय करून देतो. आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ता अरुण सावंत आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रवीण घुगे आहेत, आपल्या सोबत पीई सोसायटी पुण्याचे संचालक गजाननराव एकबोटे आहेत, तसंच पालक प्रतिनिधी या नात्यानं आपल्या सोबत दोन प्रतिनिधित्व करणारी मंडळी आहेत. प्रथम आपल्याला त्यांचा परिचय करून देतो सुनील चौधरी यांचा. तसंच आपल्या सोबत मोहम्मद अब्बास खान हे सुद्धा पालक प्रतिनिधी या नात्यानं चर्चेत सहभागी झाले आहेत. माझा पहिला प्रश्न सुनील चौधरींना आहे. सुनीलजी, न्यायालयानं काय कारणानं कोणतं वक्तव्य केलं जे पालकांना खऱ्या अर्थानं दिलासा देणारं ठरतं आहे? मुख्य म्हणजे कालचा जो न्यायालयाचा निर्णय आहे तो पालकांना दिलासादायक दोन बाबतीत ठरणार आहे. सगळ्यात महत्त्वाची सूचना, सगळ्यात महत्त्वाचे, सगळे पालक एका गोष्टीला परेशान होते की जी फीस वसुली सक्तीने केली जायची, ती फीस वसुली नाही झाली तर आम्ही तुमच्या पाल्याला काढून टाकू, त्याचा रिझल्ट देणार नाही, अशा प्रकारे ज्या धमक्या होत्या त्याला या न्यायालयाच्या निर्णयामुळे चाप बसेल. कारण न्यायालयाने क्लिअर ह्या गोष्टी केलेल्या आहेत की कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय नाही झाला पाहिजे. हे आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट जी आहे. 8 मेचा जो GR आहे तो स्टे वेकेट करण्याच्या साठीचा जो हे आहे त्याच्यामध्ये मूळतः त्या GR मध्ये शैक्षणिक वर्ष 19-20 आणि 20-21 ह्याच्या संदर्भात फीस वाढ किंवा फीसची सक्त वसुली होऊ नये यासाठी होता. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 20-21 याची फी वाढ होणार नाही, म्हणजे आतापर्यंत कोणी केली असेल तर ते इल्लीगल ठरेल, हे आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. त्यामुळे आम्हाला या विषय आता जो हा दिलासा मिळाला आहे त्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. याच्यामध्ये एक जे आपण सांगितलं की 20-21 पर्यंतचा हा निर्णय असेल. थोडक्यात काय तर सलग 2 वर्षांच्या फीच्या वसुलीबाबत हे निर्देश आहेत. बरोबर आहे? बरोबर आहे, बरोबर. अगदी. आता या निमित्तानं आपण मोहम्मद अब्बास खान यांना बोलतं करूयात. ते स्वतः एक त्रस्त पालक या नात्यानं या चर्चेत आहेत. मोहम्मद अब्बास खान, आपने खुद ने राज्य सरकार के दरवाजे पर जाकर ये दस्तक देते हुए कहा था कि अगर फी वसूली की मनमानी नहीं रुकी तो आप अपने तरीके से फैसले लेंगे. क्या आपने धमकी दी थी सरकार को और इतनी बुरी नौबत क्यों आ गई? नहीं, देखिए ऐसा है कि कल का जो अदालत का फैसला आया है ये बहुत संतोषजनक नहीं है. इसको फॉर्मेलिटी, मतलब शायद अदालत ने एक फॉर्मेलिटी के तौर पर ये निर्णय दिया है. देखिए, हालात अच्छे नहीं है. जो मध्यम वर्ग है और मध्यम वर्ग के जो नीचे वाला वर्ग है और ज्यादातर प्राइवेट स्कूल, जो प्राइमरी बोर्ड है, स्टेट बोर्ड है, ऐसे स्कूलों में पढ़ने वाले जो बच्चे हैं वो अनऑर्गेनाइज सेक्टर से ही आते हैं 90%.
और पिछले 10 महीने में मतलब मार्च से लेकर आज तक अनऑर्गेनाइज सेक्टर का क्या हाल है, शायद कोर्ट ने इस पर पूरी तरीके से जो कोर्ट को वर्कआउट करना चाहिए था, शायद कोर्ट ने वर्कआउट नहीं किया। आप अगर कह रहे हैं कि कोर्ट का फैसला ये पूरे तरीके से समाधान देने वाला फैसला नहीं है, आप क्या फैसला चाह रहे थे, उम्मीद क्या थी? नहीं, उम्मीद देखिए ये है, पहली बात तो सरकार को इस साल जो स्कूल का मामला है, देखिए हमारे गार्जियन, हमारे पेरेंट्स ने हमको पढ़ाया पूरी जिंदगी, हम अपने बच्चों को पिछले 8-10 साल से पढ़ा रहे हैं। लाइफ में कभी ऐसा मौका नहीं आया कि हम फीस भरने में असमर्थ हो या हमको रिक्वेस्ट करना पड़े स्कूल से या शासन से कि भाई इस साल हमारे फीस में आप मदद करिए। मैं एक नहीं हूं, मैं दावे के साथ कह सकता हूं कि ऐसे 50% से ज्यादा गार्जियन है जिनकी हालात इस साल फीस भरने की नहीं है। इसलिए सरकार को इसमें पूरी तरीके से उतरकर 25%, 50% जो फीस ऑलरेडी है उसको मायनस कराना चाहिए। ठीक आहे, सुनील चौधरी, आपल्याला असं वाटतं की न्यायालयानं याही बाबींचा विचार करायला हवा होता? आत्ताचा न्यायालयाचा निर्णय हा तात्पुरती मलमपट्टी आहे, ही जर प्रतिक्रिया येत असेल तर? नाही, मुळात सगळ्या पालकांचं जे असे अब्बासभाई सारखेचे विषय आहेत, हे सगळे एकत्रित, हे सगळे फक्त गव्हर्नमेंट डील करू शकतं, एज्युकेशन डिपार्टमेंट डील करू शकतं। न्यायालयासमोर जो प्रश्न होता त्याचं त्याच कालच्या बाबतीत आलेलं उत्तर होतं। त्यामुळे काल जो झाला तो जरी टेम्पररी दिलासा वाटत असला की ऑफिस, पण महत्त्वाचं आमच्यासाठी होतं की अनेक कंप्लेंट्स या होत्या की आता 5 तारखेनंतर 10 तारखेनंतर मुलांना काढणार आहेत किंवा पुढचं ऍडमिशन मुलांचं होत नाहीये, त्याच्यासाठी हा जो दिलासा आहे तो आमच्यासाठी महत्त्वाचा होता। ठीक आहे। फीसच्या बाबतीमध्ये शासनानं निर्णय घेणं गरजेचं आहे, जसं अब्बासभाई म्हणतात तसं रिडक्शन हे फार आवश्यक आहे आणि ते झालंच पाहिजे। अगदी, रिडक्शन, थोडक्यात फी मध्ये सरसकट कपात असावी, ती 25% असावी, 50% असावी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या पालकांच्याकडून येत आहेत। मात्र आता अत्यंत संवेदनशीलरित्या ज्या गोष्टींकडे पाहिलं जात आहे त्यामध्ये सगळ्यात वरच्या क्रमावर जर कुठली गोष्ट असेल तर मुलाला शाळेतून काढलं न जाणं। आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता तसंच राज्य बाल हक्क आयोगाचे माजी अध्यक्ष प्रवीण घुगे आहेत। प्रवीणजी, एका गोष्टीकडे आपल्या माध्यमातून सगळ्या चर्चेचं लक्ष वेधू इच्छितो की एखाद्या विद्यार्थ्याला शाळेतून अचानक काढून टाकलं तर त्याच्या कोणत्या हक्कांचं हनन होतं आणि शिक्षणापासून वंचित झालेल्या विद्यार्थ्यावर मानसिक काय परिणाम असतात? नाही, मुळात ज्या विषयावरती आता आपली चर्चा सुरू आहे की अशा प्रकारची कोणतीही फी आकारण्याच्या विषयामधलं धोरण काय असलं पाहिजे आणि अशा प्रकारची फी नाही भरल्यानंतर विद्यार्थ्यांवरती कारवाई करावी करू नये, कशा प्रकारची कारवाई केली पाहिजे या विषयावरती ही सर्व चर्चा आहे। मुळात आता जो विषय चर्चेला येतोय आणि खरं कोर्टाच्या समोर सुद्धा काय मिळाले मला अगदी त्यातले डिटेलमध्ये माहित नसलं तरी या नवीन शैक्षणिक वर्षातली फी ठरवत असताना प्रत्येक शाळेच्या पॅरेंट टीचर असोसिएशनची मान्यता असल्याशिवाय ही फी नक्की केली जात नाही, किंबहुना ती कायदेशीर ठरत नाही। आता खरंच त्या ठिकाणच्या शाळांनी अशा प्रकारच्या पॅरेंट टीचर असोसिएशनची बैठक घेऊन त्याचे मिनिट्स बनवून अशा प्रकारच्या फीचे विषय पूर्ण केले होते का? आणि त्यावेळेस जर अशा प्रकारचे फी केले नसेल तर अशा प्रकारची कुठलीही फी ही बंधनकारक ठरवता येत नाही, किंबहुना ती बेकायदेशीर ठरते। राईट टू एज्युकेशन, शिक्षणाच्या मूलभूत हक्काचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की पॅरेंट टीचर असोसिएशनची जबाबदारी नक्की केलेली आहे, त्यांच्या संमतीशिवाय ही फी ठरवता येत नाही। दुसरा विषय, अशा प्रकारची फी ज्या वेळेस ठरली जाते ती फी घेण्याचं आणि फी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट हे पालक आणि त्या शाळेचं असतं आणि त्या प्रकारचा जर एखादा पालक अशा त्या ठिकाणी जर फी भरण्यामध्ये असमर्थ ठरला असेल पण मग तुम्हाला प्रवीण घुगे काय सुचवायचंय की शाळा आणि पालकांच्या दरम्यान जो करार फीच्या अनुषंगाने होतो तो बऱ्याचदा दबावाखाली होतो असं सुचवायचंय का तुम्हाला त्यात राज्य सरकारचा हस्तक्षेप अपेक्षित आहे? आणि मी त्यामध्ये एक म्हणेन की हा पालकांचा आणि शाळेमधला असणारा करार याची शिक्षा त्या विद्यार्थ्यांना दिली जाऊ शकत नाही।
आता ही शिक्षा जर विद्यार्थ्यांना दिली जात असेल तर बाल न्याय अधिनियमाच्या अंतर्गत त्या ठिकाणी त्यांच्याबद्दलचा दुजाभाव केल्याबद्दलची कारवाई सुद्धा या शैक्षणिक संस्थांवरती करता येऊ शकते. याच्याबद्दलची स्पष्टता करून देण्याचं काम हे राज्य सरकारचं आहे. बर, की या आता पद्धतीने या चर्चेला पुढे नेऊ आणि त्या निमित्तानं अरुण सावंत तसंच गजाननराव एकबोटे दोघांनाही बोलतं करूयात. पहिल्यांदा माझा प्रश्न गजाननरावांना असेल, एकबोटे सर, एका गोष्टीचा खुलासा आपल्याकडून लागेल की विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात फी भरली नाही म्हणून पाठवायचं नाही, इतकं मोठं पाऊल उचलण्या इतपत परिस्थिती शिक्षण संस्थांच्या समोर बिकट झाली आहे का? या शिक्षण संस्थांचे साधारणपणे 2-3 प्रकार आहे. या ज्यांना फार मोठा इतिहास आहे अशा एक पूर्वीच्या 50-60 वर्षापूर्वीच्या संस्था आहे, एक 25 वर्षाच्या आणि एक नवीन एक 5-10 वर्षापूर्वी ज्या संस्था निर्माण झाल्या. तर या ज्या पूर्वीच्या ज्या संस्था आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये हा काही प्रश्न उद्भवू शकत नाही. तसं माझी संस्था ही जवळपास 86 वर्षापूर्वीची संस्था आहे आणि त्यामुळे आम्ही कुठल्याही पालकांवर ही सक्ती केलेली नाही आणि सक्तीमुळे कुठल्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवलेलं नाही आणि त्यामुळे आमच्या विषयी कुठल्याही पालकाची तक्रार नाही. परंतु या नवीन ज्या संस्था आलेल्या आहेत मुशरूम प्रमाणे झालेल्या आहेत आणि कुठलंही त्याला कल्चर नाही, फक्त पैसा जमवणं हेच त्या संस्थांचं एक अंगीकृत कार्य आहे. त्यांनी मात्र अशी धोरणात्मक हे प्रक्रिया राबवलेली दिसते, पण ती चुकीची आहे असं मला वाटतं. कारण या संबंध कठीण काळामध्ये पालक असतील, शिक्षण संस्था चालक असतील आणि शासन असेल, त्यांनी हातात हात घालून काम समन्वयाने केलं पाहिजे आणि नवीन पिढी घडवण्याचं जे काम समन्वयाचा मुद्दा काढलाय. आताच्या घडीला आपल्या सोबत अरुणजी सावंत आहेत. अरुणजी, राज्य सरकारच्या कडून वारंवार या निमित्तानं समन्वयाची अपेक्षा व्यक्त केली जाते. पहिला मुद्दा आहे फी कपातीचा, दुसरा मुद्दा आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाचेल याचा. राज्य सरकार आत्ताच्या घडीला कोर्टाच्या नियमाची अंमलबजावणी होईल याकडे ठोस धोरणात्मक पावलं टाकणार आहे का? अगदी 100% टाकणार आहे. म्हणूनच राज्य सरकारने ही सर्व उठाठेव केलेली आहे. आपण पाहाल की 8 मे 2020 रोजी जो GR राज्य सरकारने काढला होता त्या GR वरती 2 संस्थांनी प्रायव्हेट 26 जून 2020 रोजी त्याच्यावरती स्थगिती आणली होती. परंतु जेव्हा हा विषय कोर्टात गेला तेव्हा राज्य सरकारतर्फे लढाई दिली गेली आणि राज्य सरकारचे जे काही वकील होते त्यांनी जनतेच्या बाजूने, विद्यार्थ्यांच्या बाजूने योग्य प्रकारे लढा दिला. आदरणीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी योग्य प्रकारे लढा दिला आणि म्हणूनच आज हायकोर्टाने ही बाजू ऐकलेली आहे आणि जो 2020 मेचा जो GR होता त्याच्यावर तोच कायम ठेवलेला आहे आणि जनतेला म्हणजेच विद्यार्थ्यांना न्याय दिलेला आहे. जी अतिरिक्त फी मनमानी पद्धतीने वाढवली जात होती त्याच्यावरती आळा घालण्याचं काम आज हायकोर्टाने केलेलं आहे. सावंत साहेब, आपण असं म्हणता आहात की राज्य सरकारनं GR काढला, त्याला काही शिक्षण संस्थांनी आव्हानं दिली. मला सुनील चौधरींना बोलतं करायचं आहे. सुनीलजी, आपण सांगा, या चर्चेच्या निमित्तानं महाराष्ट्राला कळू द्या की आव्हानं देणारे कोण होते आणि सरकारच्या GRला अर्थात शासनादेशाला आव्हान देणाऱ्या संस्थांचे खरे चालक कोण आहेत? खरं सांगायचं तर हीच खरी दुर्दैवाची गोष्ट आहे. राज्य सरकारमध्ये असलेले मंत्री, त्यानंतर मोठे शिक्षण सम्राट आणि एक ह्या ज्या नवीन शाळा, जसं साहेब म्हणाले की ह्या नवीन शाळा ज्या कॉर्पोरेट टाईप चालवतात यांचं एक संघटन, अशा या 3-4 जणांनी मिळून हे एकत्र वेगवेगळे केले होते. अर्थात कोर्टाने नंतर एकत्र केले ते मॅटर्स. या 3-4 जणांनी मिळून हे अपील दाखलं. राज्य शासन इकडे GR काढतं आणि तुम्ही थेट नावं घेऊन सांगू शकाल का की कुठल्या संस्था होत्या, त्या संस्थांचे मायबाप कोण आहेत, ते सरकारमध्ये आहेत का? यावर प्रकाश टाकला सुनीलजी तर अधिक बरं होईल. कासेगाव एज्युकेशन ट्रस्ट नावाची संस्था आहे, सांगलीतील कुणी राष्ट्रवादी नेत्याची संबंधित आहे. त्यांचं इथं बॉम्बेमध्ये फार मोठं स्कूल चालतं मुंबईमध्ये. आणि ह्या अजून 1-2-3 संस्था, पण जो दुसरा तिसरा एक ग्रुप होता ज्या कॉर्पोरेट संस्था ज्या आलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये, त्यांनी विशेषतः जेव्हा त्यांनी शाळा सुरू केल्या तेव्हा अत्यंत अल्प दरात आम्ही ना नफा ना तोटा धोरणावर चालवतो म्हणून प्लॉट्स घेतलेले आहेत इथे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये विशेषतः. आणि ते घेऊन आता ते प्रॉफिट मेकिंग साठी
हे असे भयंकर, म्हणजे त्यांचे जर वकिलांची यादी पाहिली आपण ना, तर सामान्य म्हणजे आम्ही तर पालक लोक इंटरव्हेन्शन करायचा पण विचार नव्हतो करत, कारण आम्हाला शक्यच नव्हतं ते, त्यांचे वकील एवढे मोठे होते. यात एकदा पटकन प्रवीण घुगेंना बोलतं करू, त्यानंतर अरुण सामंत उत्तर देतील आपल्याला. प्रवीण घुगे, राज्य सरकारमध्ये बसलेले, राज्य सरकारचा एक महत्वाचा घटक असलेले अशा व्यक्तिमत्वाच्या शाळाच राज्य सरकारच्या फी वाढीच्या चाप लावण्याच्या निर्णयाला विरोध करतात, न्यायालयात जातात, याला आपण काय म्हणायचं? नाही, मुळात मला असं वाटतं की केवळ GR काढल्याने विषय भागणार नाहीये. आता या विषयामध्ये ज्या ज्या काही संस्था चालकांच्या माध्यमातून असे काही प्रयत्न होत असतील तर त्यांच्यावरती आता कठोर कारवाई करण्याची गरज आहे. सगळ्या महाराष्ट्रातच नाही, देशामध्ये, जगामध्ये एका बाजूला अशा प्रकारच्या संकटाचा आपण सामना करत असताना त्या ठिकाणी जर संस्था चालक, जे बाजारू संस्था चालक आहेत, ते अशा प्रकारची भूमिका घेत असतील तर आता राज्य सरकारला केवळ हातावर हात घालून बसता येणार नाही आणि केवळ GR काढून आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय असंही म्हणून चालणार नाही. असे जे जे काही प्रयत्न समोर येतील पण प्रवीण घुगे, राज्य सरकारच्या निकालाला आव्हान देणारी माणसं सरकारच्या मंत्रिमंडळात जर समजा बसलेली असतील किंवा तिथून ते विषय नियंत्रित करत असतील तर तुम्हाला वाटतं न्याय मिळू शकतो? थोडक्यात सुद्धा जे घडलं ज्याचा आता ही सगळी पालक मंडळी सांगत होती, ही खूप मोठी लॉबी आहे आणि त्या ठिकाणी वकील सुद्धा सामान्य विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी झगडणारे त्या ठिकाणी वकील मिळू दिले जात नाहीत. जे जे काय अशा प्रकारचे मोठे वकील असतील, हे सगळे वकील ह्या सगळ्या विविध संघटना एकत्र येतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना एंगेज केलं जातं आणि या सगळ्या जे विद्यार्थ्यांसाठी लढा देत असतात, पालकांसाठी लढा दिला जात असतो, त्यांना एकटं पाडलं जातं. बऱ्याच वेळेस तर त्या ठिकाणी सुद्धा निकाल हा वधवून घेतला जातो. म्हणजे ठीक आहे, या मुद्द्यावर आपण परत बोलू. एकदा आपण पटकन अरुण सावंतांना बोलतं करूयात. अरुणजी, तुम्ही एका बाजूला शिक्षण व्यवस्थेतल्या फी वसुलीच्या निमित्तानं सरकार म्हणून भूमिका घेता आणि सरकारमध्ये बसलेलीच माणसं त्याला न्यायालयात जाऊन विरोध करतात. मला वाटतं इथे महाराष्ट्राच्या जनतेला एक गोष्ट मला सांगावी लागेल आणि सर्व पाहुण्यांना पण मी सांगतो की आपण राज्य सरकारला उगीच याच्यात ओढू नका. ज्या काही 2 संस्थांनी ही कंप्लेंट केली होती त्या संस्थांमध्ये सरकारचा कोणीही प्रतिनिधी नाहीये, हे महाराष्ट्राच्या जनतेने आणि आपण पाहुण्यांनी ध्यानात ठेवावे. ज्या संस्थांनी या कंप्लेंट केल्या होत्या, त्या संस्थेचं नाव आहे असोसिएशन ऑफ इंडियन स्कूल्स. ह्या अनेक संस्था चालक आहेत, त्या एकत्र येऊन त्यांनी ती कंप्लेंट केली होती. त्याच्यामध्ये सरकारचा कोणताही प्रतिनिधी नाही आहे. तसंच ग्लोबल एज्युकेशन फाउंडेशन काय म्हणा, ग्लोबल एज्युकेशन फाउंडेशन या दोघांनी मिळून ही कंप्लेंट केली होती आणि त्याच्यावरती ही केस चालली. आपण जर सरकारचे काही नेते याच्यात आहे असं म्हणाल तर ते साफ चुकीचं आहे. सुनीलजी उत्तर देतील तुम्हाला. कासेगाव एज्युकेशन सोसायटी ही संस्था कुणाची आहे, जरा आपण थोडंसं माहिती करून घेतलं. कुणाची संस्था असेल, परंतु त्या संस्थेने हे जी काही कोर्टामध्ये केस केली त्याच्यामध्ये ती संस्था जी आपण सांगत आहात ती नाही आहे, हे आपण कृपया लक्षात घ्यावे. तुम्हाला पटतोय सुनील चौधरीजी हा मुद्दा? कोर्टामध्ये रेकॉर्डवर आहे. कासेगाव संस्था ही पहिल्यांदा अपील करणारी होती त्यामध्ये आणि त्याच्याच इकडे GR निघाल्यानंतर इमिजिएट ते झालेलं आहे. अरुणजी, आपण कोणाला पाठीशी घालताय? राज्य सरकार महाविकास आघाडीचं जे यावेळेस आहे ते कोणालाही कधी पाठीशी घालत नाहीये आणि एज्युकेशन सेक्टरमध्ये तर वर्षा गायकवाड हे अतिशय उच्च शिक्षित व्यक्ती सरकारने आणून बसवली. पालकांच्या बाबतीत, संस्था चालकांच्या बाबतीत आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत प्रत्येक वेळेस जागरूकपणे प्रत्येक निर्णय घेत आहे. अरुणजी, कासेगाव संस्थेच्या बाबतीत आपण सत्य का दडवताय? मग कासेगाव संस्थेचा याच्यात प्रश्नच नाहीये. आपण अनावश्यकपणे या संस्थेला इथे मध्ये आणत आहात. नाही, ज्या संस्थांनी या GRला विरोध केला देणारी पहिली संस्था नावच घेत नाहीये. सुनील चौधरी जर समजा सांगत असतील की या GRला आव्हान देणारी पहिली संस्था ही सांगलीची होती, पहिली संस्था जी आहे ती असोसिएशन ऑफ इंडियन स्कूल आणि दुसरी आहे इंडियन ग्लोबल एज्युकेशन फाउंडेशन. या 2 संस्थांचं जे काही संस्था आहेत त्यांनी मिळून याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं. सरकारने म्हणूनच हे GR काढला होता की हा GR विद्यार्थ्यांच्या आणि पालकाच्या भल्याचा आहे, यांनी त्याला विरोध केला. तरी सुद्धा हायकोर्टाने त्यांचा हा विरोध आणून पाडलेला आहे. प्रवीण घुगे, आपल्याला हे तर्क पटतायत? तुम्हाला वाटतंय की कोणाला तरी पाठीशी घातलं जात आहे? मुळात ही अशा प्रकारची कार्यपद्धती ह्या सर्व संस्था चालकांची जे याच्यापूर्वी झालेलं आहे. म्हणजे यापूर्वी सुद्धा ज्या वेळेस अशा प्रकारच्या संस्थांमधले जे काही शिक्षक आहेत
यांची शिक्षक भरती ही मेरिटच्या आधारावरती करायचा ज्यावेळेस गेल्या वेळेस विचार झाला, त्या सगळ्या संस्था चालकांनी येऊन तत्कालीन राज्य सरकारला विरोध केला होता. मला असं वाटतं की एका बाजूला अशा प्रकारचा दाखवण्यासाठीचे GR काढायचे आणि त्यांच्यातल्याच कुणीतरी याच्यामध्ये जाऊन पुन्हा त्याला चॅलेंज करायचं, त्याच्यावरती शिक्कामोर्तब करून घ्यायचं. परंतु या पालकांच्या सतर्कतेमुळे आणि हायकोर्टाने योग्य तो न्याय दिल्यामुळे यांचा डाव हाणून पाडला गेलेला आहे. ठीक आहे प्रवीण मला असं घुगेजी, वाटतं वेळेची की मर्यादा आहे, मी आपण आपल्याला कमीत कमी थांबवतोय. प्रयत्न केले. लक्षवेधीमध्ये एक छोटी विश्रांती गरजेची आहे. आपण लक्षवेधीच्या पुढच्या भागासाठी लवकरच परत येतोय. लक्षवेधीच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेच्या पहिल्या टप्प्यामध्ये हे जाणून घेतलं की कशा पद्धतीनं राज्य शासनाच्या आदेशाला सरकार दरबारात असलेली वजनदार मंडळी विरोध करत होती. पण दुसऱ्या बाजूला त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न आहे की संस्था चालकांची मनमानी करायची राज्यात हिंमत ही फक्त आणि फक्त राज्य सरकारमुळे होते असं नाहीये. पालकांचं मौन हे सुद्धा त्याला तितकंच कारणीभूत आहे. अर्थात त्याला दुसरा तर्क दिला जातो की प्रत्येकाला आपल्या पाल्याच्या करिअरची भवितव्याची चिंता आहे. सुनील चौधरी, हा तर्क तकलादू आहे की या तर्काला खऱ्या अर्थानं वजन आहे? पालकांची काळजी कितपत योग्य आहे? मुळात ह्या संस्थांनी ना स्वतःला असं किल्लेबंद करून घेतलेलं आहे. त्यामुळे होतंय काय की आता मोठी संस्था आणि तुम्ही साधं प्रिन्सिपलची जरी अपॉइंटमेंट म्हणलं तर असं मोठं मुख्यमंत्र्यांची अपॉइंटमेंट घेतल्यासारखं प्रकार चालू आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की पालक एवढे घाबरलेले असतात त्या मुलाच्या करिअर पाहिजे. म्हणजे अगदी KG पासूनचेच पालक घाबरलेत. म्हणजे ज्यांना 15-20 वर्ष अजून वाट पाहायची आहे की काय होणार आहे, मुलगा पुढे काय कसं होणार आहे, पण तरी ते घाबरलेले असतात, नो डाऊट. त्याच्यात हा मुद्दा महत्वाचा. एक तर आई बाप दोघंही वर्किंग आहेत आणि ते दोघं वर्किंग असताना मुलाला शाळेमध्ये टाकून त्याच्या त्या सगळ्या व्यवस्थेकडे एकदा चांगल्या शाळेत टाकून दिलं की आपली जिम्मेदारी संपली, असा थोडासा पालकांमध्ये एक प्रवाह आहे, नाही असं नाहीये. पण सेम टाइम असं आहे की शाळेकडून पण अक्षरशः म्हणजे धमक्या ज्या पद्धतीने येतात ना, पालकांना टार्गेट करणं, मुलांना टार्गेट करणं, पालकांना टार्गेट करणं, ह्याच्यामुळे थोडासा पालकवर्ग थोडासा बॅकफुटवर राहतो नेहमी. ठीक है, मोहम्मद अब्बास खान, आपला अनुभव काय है? देखिए सर, इसमें सरकार भी जिम्मेदार है. जो कुछ आज हो रहा है पेरेंट्स के साथ या बच्चों की फीस के साथ, इसमें सरकारें जिम्मेदार है. मतलब सिर्फ राज्य सरकार नहीं, इसमें केंद्र सरकार भी जिम्मेदार है. मोदी जी 20 लाख, 10 लाख, 2 लाख करोड़ के पैकेज का ऐलान करते हैं. अगर उसमें एक पैकेज स्कूल फीस के लिए भी निकलता तो मैं समझता हूं कि कोई ना कोई रास्ता बनता. मगर इसमें दूसरे जो जिम्मेदार हैं वो पेरेंट्स हैं. पेरेंट्स सिर्फ आपस में चर्चा करते हैं. इसको लेकर ना तो पेरेंट्स ने आज तक, जैसे अपने यहां के जनप्रतिनिधि मान लीजिए नगर सेवक है या आमदार है या खासदार है, इनका दरवाजा नहीं देखा, ना इनका घेराव किया. मैं दावे के साथ कहता हूं कि अगर पेरेंट्स, जैसे मिसाल के तौर पे 10 तारीख सुबह 10 बजे सारे पेरेंट्स निकल जाएं और अपने अपने नाके को बंद कर दें, 1 घंटे के अंदर अगर सरकार ने कोई निर्णय नहीं लाया तो आप मुझे बताइए. मगर पेरेंट्स सिर्फ चर्चा करते हैं और बाकी कुछ नहीं करते हैं, जिसका खामियाजा आज पेरेंट्स और बच्चे दोनों भुगत रहे हैं. अरुण सावंत जी, आपल्याला वाटतं पालकांचं इतकं मोठं आव्हान पेलायची ताकद सरकारांमध्ये आहे का? पालक गप्प बसलेत हे सरकारच्या पथ्यावर पडत आहे? नाही, प्रश्न पालकांचा किंवा सरकारचा इथे नाही. हे पहा, प्रत्येक संस्था चालकांनी हा विचार केला पाहिजे की गेली कित्येक वर्ष आपण आपल्या संस्था चालवतो, शाळा चालवतो आणि पालकांकडून विद्यार्थ्यांमार्फत आपण शिक्षण फी वसूल करत आहोत, शिक्षण सुद्धा त्यांना देत आहोत. आणि आता एखादं हे काय असं वर्ष आलं, संपूर्ण जागतिक एक संकट आलं, अशा संकटाच्या वेळेस जर आपण थोडंसं जर फी मध्ये समजा कपात केली, ज्या ज्या वस्तू आपण वापरत नाही तिथे आपण कपात केली आणि थोडी सवलत जर विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिली तर हे गणित व्यवस्थित जुळू शकतं. या कालावधीमध्ये सुद्धा जर आपण लुटण्याचा एक प्रकार चालू ठेवला तर ही परिस्थिती नक्कीच उद्भवणार. आणि म्हणूनच आज ही सावंत साहेब, एका अत्यंत महत्वाच्या आणि कळीच्या मुद्द्याला आपण स्पर्श केला. त्या निमित्तानं गजाननराव एकबोटेंकडे जाऊयात. पुण्याहून आपल्या सोबत आहेत, पुण्याच्या
पी सोसायटीचे ते संचालक आहेत, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची पुण्यामध्ये महाविद्यालय आहेत, शाळा आहेत. गजाननराव एकबोटे, आपण सांगा, ज्या व्यवस्था प्रयोगशाळा असतील, क्रीडांगणं असतील किंवा इतर अनेक कॉम्प्युटर क्लासेस असतील, या सगळ्या गोष्टी ऑनलाईन शिक्षणामध्ये वापरल्याच नाही गेल्या, पण त्याची फी का वसूल केली गेली आणि त्याचं उत्तर समाधानकारकरित्या पालकांना कोणीही देऊ शकलेलं नाही. चीड निर्माण झाली आहे ती या मुद्द्यावर आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ज्या संस्थांना काही कल्चर आहे आणि जे संस्थाचालक ध्येयाने प्रेरित होऊन कामं करतायत, अशा संस्थांच्या बाबतीत हा प्रश्न उद्भवलेला नाहीये. अशा संस्थाचालकांनी कॉम्प्युटरची फी असेल किंवा ग्राउंडची फी असेल, लायब्ररी फी असेल, लॅबोरेटरी फी असेल, ही आकारलेली नाही. माझ्या संस्थेत सुद्धा मी आकारलेली नाही. फक्त ट्युशन फी, जे ऑनलाईन एज्युकेशन आहे त्याच्याबद्दलची जी काही फी आहे ती आम्ही आकारलेली आहे. आणि त्यामुळे असं कोणी आकारत असेल तर ते गैर आहे आणि ती फीचा परतावा द्यावा असं मी सर्व संस्थाचालकांना, असं कोणी केलं असेल तर आवाहन करतो. या कठीण काळामध्ये पालकांशी सुद्धा समन्वय साधा, त्यांच्याही अडचणी आपण साधून घेऊया आणि अशी काही ज्या सुविधा वापरलेल्या नाहीत त्या आपण परत करू. कारण त्या GR मध्ये त्याचा उल्लेख आहे की ज्या सुविधांचा वापर केला नाही त्या फी कमी कराव्यात किंवा फीचा परतावा करावा. अगदी बरोबर आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र तसं होताना कितपत दिसतंय? राज्य शासनाने सुनील टाकलेलं चौधरी होतं. आपल्या सोबत आहेत. सुनील चौधरी सांगतील, प्रत्यक्षात असं घडलंय का, घडू तरी शकतं का? दिलाला एक पैसा जर समजा अनाठाई असेल तर तुम्हाला वाटतं संस्थाचालक परत करतील? कोटे साहेब म्हणतात तशा संस्था अगदीच बोटावर मोजणे इतक्या नक्कीच असतील, त्याबद्दल काही शंका नाही. पण मुद्दा असा आहे की जे लोक हे करतायत, अक्षरशः ट्रान्सपोर्ट कोणताही बिलकुल चालू नव्हतं, गाडी एकही गाडी रस्त्यावर नसताना ट्रान्सपोर्टचे चार्जेस लावलेले आहेत. काही संस्थांनी आमच्याकडे अनुभव आलेले आहेत. मुलांना कम्प्युटर आणि इंटरनेट मी माझ्या घरचं वापरतोय, कम्प्युटरचे चार्जेस शाळेचे, लायब्ररीचे चार्जेस शाळेचे, आणि हे सगळं करताना याच्यातही असं नव्हतं. काही संस्थांना मूळ मुद्दा असा आहे की आपला जो फी रेग्युलेशन ऍक्ट आहे त्याच्यामध्ये क्लिअर त्यांनी सांगितलंय की एक्झिक्युटिव्ह कमिटीने जर सँक्शन केला, जो ऍक्च्युअल खर्च आहे तो जर सँक्शन केला तर पालकांनी फीस ती भरायला पाहिजे. पण मुद्दा असा आहे की ना त्या एक्झिक्युटिव्ह कमिटी समोर कधी ते सँक्शन प्रस्ताव आले तसे, ना कधी ताळेबंद शाळेने कधी डिक्लेअर केला. त्या संस्था ज्या ताळेबंद डिक्लेअर करू इच्छित नाहीत, त्या संस्था ज्या स्वतःच अकाउंट बिलकुल दाखवू इच्छित नाहीत आणि तरीही फीस मनमानी पद्धतीने वसूल करू इच्छितात, अशांच्या विरुद्ध हे आंदोलन आहे किंवा आम्ही लोक प्रवीण घुगे, या आंदोलनाला पुढची वाट दिसतीये का आपल्याला? का पालकांमधली दुही आणि संस्था चालकांची मनमानी, सरकारचं गप्प बसणं, हे आहे ती स्थिती उद्याही कायम ठेवणार आहे? नाही, केवळ याचा एका कुणावरती तरी ठपका देऊन चालणार नाही. मी असं म्हणेन की पालक, आता हे सांगितलं की जी प्रत्येक स्कूल मधली जी पॅरेंट टीचर असोसिएशन असते, स्कूल मॅनेजमेंट कमिटी असते, या स्कूल मॅनेजमेंट कमिटीकडे बघण्याचा पालकांचा आणि सगळ्यांचाच एक उदासीन दृष्टिकोन आहे. त्या स्कूल मॅनेजमेंट कमिटीचे जे अधिकार त्या शिक्षण हक्क कायद्यामध्ये दिलेले आहेत, मला असं वाटतं की त्या मजबूत होण्याची गरज आहे, नंबर 1. दुसरा विषय असा आहे की केवळ अशा प्रकारचे एका शिक्षण म्हणजे बाजारीकरण करणाऱ्यांवरती चाप बसला पाहिजे, परंतु दुसऱ्या बाजूला अशा परिस्थितीत ह्या सर्व शैक्षणिक संस्था सुद्धा एका अडचणीत आलेल्या आहेत. याचा सुद्धा विचार सरकारने करणं आवश्यक आहे. ज्या 25% जागा RTच्या माध्यमातून भरल्या जातात गरीब विद्यार्थ्यांसाठी या म्हणजे खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये, त्याचा एकही पैसा अजूनपर्यंत सरकारने दिलेला नाही. त्यामुळे त्या पद्धतीनं त्याचा राग हे त्या पालकांवरती आणि विद्यार्थ्यांवरती काढला जातो. ही सरकारची जबाबदारी नाही की त्या शैक्षणिक संस्थांना जे काही आपण कमिट केलेलं आहे तशा प्रकारच्या राईट टू एज्युकेशन मधील 25% जागांच्या जे शैक्षणिक शुल्क या संस्थांना देण्याचं, परंतु सरकार ही जबाबदारी झटकतंय. अजूनपर्यंत या विषयामध्ये सावंत साहेबांना त्यावर बोलतं करूयात. अरुण सावंत, हा मुद्दा वारंवार आलेला आहे. तुम्ही आज शिक्षण, प्रवीणजी देतो संधी आपल्या पहिल्या मुद्द्याला पटकन एकदा स्पर्श करून त्या निमित्तानं तिसरा मुद्दा मी आपल्याला सांगतोय की अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे आता या ठिकाणी आपल्या पालकांनी सांगितलं की या विषयामध्ये केवळ GR काढून आणि हे करून होणार नाही. मी पुन्हा असं म्हणणार आहे की याच्यामध्ये शासनानं स्पष्टता आणली पाहिजे की इतक्या महिन्यानंतर आम्ही शाळा बंद ठेवली होती तर इतकी टक्के तुम्ही फी, जे काही शैक्षणिक शुल्क होतं त्यातली इतक्या % तुम्ही फी घ्या, आणि याच्याशिवायही या संस्था चालकांना काही ना काही मदत करण्याचं धोरण सरकारनं केलं पाहिजे. अरुण सावंत 1 मिनिट बोलतील. प्रवीण घुगे थांबा. आपण अरुण सावंतजींना बोलतं करूयात. सरकारची जबाबदारी काय?
हा प्रश्न आहे, कारण फी ही जशी पालकांसाठी अडचणीची ठरतीये तसं तिचं वसूल न होणं हे संस्थाचालकांसाठी सुद्धा अडचणीचं आहे. नाही पहा, कोणत्याही शाळेमध्ये किंवा कोणत्याही संस्थेमध्ये फी वसुली होत नाही असं सध्या तरी चित्र नाहीये. भरघोसपणे फी प्रत्येक शाळांमध्ये जवळजवळ 75% शाळांमध्ये वाढीव फी सध्या घेतली जाते जबरदस्ती. आणि म्हणूनच सरकारने आदेश काढला, सरकारने शिक्षण मंत्र्यांनी वर्षा गायकवाड यांनी कठोर निर्णय घेतला की ज्या ज्या शाळांमध्ये अशा प्रकारची फी वसुली होत असेल तिथे पालकांनी विद्यार्थ्यांनी कंप्लेंट करावी आणि त्या शाळेच्या विरुद्ध आम्ही कडक ऍक्शन घ्यायला तयार आहोत. काल हायकोर्टाच्या निकालामध्ये सुद्धा हायकोर्टाचा सांगा काल किती जणांवर कारवाई झाली हे पहा, ज्या ज्या दुसरा कंप्लेंट मुद्दा- आल्या, जिथे जिथे कंप्लेंट आल्या, तक्रारी आल्या, तिथे तिथे ऍक्शन घेतली गेलेली आहे. अशी तुम्हाला- कोणतीही तक्रार अजूनपर्यंत पेंडिंग नाही. काल हायकोर्टाने तुम्हाला सुद्धा तपशील हेच देता येईल म्हटलंय. का? काल जिथे जिथे जबरदस्तीने फी वसुली होत असेल तिथे सरकारने हस्तक्षेप करून त्या सावंत शाळांचे परवाने रद्द करावेत आणि सरकार त्याच्याकरता कटिबद्ध आहे. सावंत साहेब, एक आणखीन महत्वाचा याच्यात जोडीचा मुद्दा, तुम्ही दावा करताय तुमच्याकडे कितपत तपशील उपलब्ध आहे हे सांगता येणार नाही आता, पण दुसरा मुद्दा काय, शाळांना सुद्धा सरकार काही देणं लागतं ना, ते देणं शाळेला मिळत नसेल तर जसं प्रवीण घुगे म्हणाले की त्याचा राग शाळांनी पालकांवर काढलाय. मुळीच नाही. असं कोणतंही प्रकरण सध्या पेंडिंग नाहीये. आरटीई बद्दल सुद्धा जर आपण म्हणत असाल तर राईट टू एज्युकेशनचं मागच्या आठवड्यापूर्वीच म्हणजे 4 दिवसापूर्वीच एक सर्क्युलर निघालं जेणेकरून आरटीआयच्या जिथे जिथे ज्या ज्या विद्यार्थ्यांना, समाजातील वंचित घटकांच्या मुलांना, गरीब मुलांना जिथे अजूनपर्यंत ऍडमिशन मिळालं नाहीत त्यांना राईट टू एज्युकेशन मार्फत एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे याचं 4 दिवसापूर्वीच आपण लगेच मी विचारूया. स्वतः आपण माझ्या विचारूया विधानसभेमध्ये अरुण सगळीकडे गजाननराव circulate एकबोटे केलं, मला आपल्या आठवतंय सोबत. तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या जे काही प्रवक्ते घुगे साहेब इथे जे काही सांगत आहेत ते अर्धवट माहितीने सांगत आहेत. आपण जर पाहाल ठीक विनोद आहे, तावडेंच्या पटकन वेळेस, आता आणखी प्रवीण आशिष घुगे- शेलार यांच्या प्रवीण घुगे, वेळेस आपण जर उत्तर आपण सुरुवात नियम करा. पाहाल तर तो तेव्हाचा नियम अरुणजी, आणि वेळेची आताचा मर्यादा आहे. फार मोठा फरक आपणास आढळून येईल. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे. प्रवीण घुगे, सत्य काय आहे समोर आणा, त्यानंतर गजाननराव एकबोटे आपलं उत्तर असणार आहे की खऱ्या अर्थानं पैसे पोहोचले आहेत का. आता आधी जे आरोप प्रवीण घुगेंवर झाले म्हणजे अर्थात भारतीय जनता पार्टीवर झाले त्याचा खुलासा. नाही, मुळात सावंत साहेब, तुम्ही मुळात कोर्टाची ऑर्डर पहा. त्या ऑर्डर मध्ये एक आदेश त्यांनी सरकारला पण दिलेला आहे की अपार्ट फ्रॉम दिस द स्टेट गव्हर्नमेंट हॅज ऑल्सो बीन आस्क्ड बाय दिस अपेक्स कोर्ट टू गिव्ह द आउटस्टँडिंग अमाउंट अंडर द राईट टू एज्युकेशन ऍडमिशन विदिन ए मंथ. अजूनपर्यंत एकही पैसा त्या राईट टू एज्युकेशनच्या माध्यमामध्ये जो कोटा आहे, आर्थिक कोटा, याच्यातून झालेल्या विद्यार्थ्यांचे पैसे दिलेले नाहीत. गेल्या 2 वर्षापासूनचे सगळे पैसे थकीत आहेत. कसे काही संस्थाचालक दम काढतील. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणतायत की एवढे सगळे आता पालक आणि इतके प्रकरण समोर येत आहेत, कुठल्या शाळांवरती कारवाई झाली हो? आपण भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते या नात्याने आपण सरकारच्या निदर्शनाची गोष्ट आणून द्या की कोणत्या कंप्लेंट अजून बाकी आहेत आणि ऍक्शन घेतली गेली नाहीये. आपण उगीच हवेतल्या गोष्टी करू नये. घडल्यामुळे हे सगळी प्रकरणं बाहेर आली. तुम्ही अशा प्रकारचा GR हा त्याच वेळी काढावा लागला की अशा प्रकारची अनेक प्रकरणं घडत होती, त्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे गेल्या. मी राज्य सरकारने जो GR काढला मी अभिनंदन करेन, परंतु केवळ GR काढून विषय होत नाही. ज्याच्या आधारावरती तुम्ही GR काढला की अशा तक्रारी होत आहेत, एकावरती कारवाई झाली नाही. तक्रारी आल्या म्हणून तुम्ही बरोबर आहे GR काढला. आपण ही अर्धवट माहिती जनतेला देत आहात. माझ्या माहितीनुसार ज्या ज्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आलेल्या आहेत त्याच्याकरता समिती नेमली गेली आणि ती समिती याच्यावरती कठोर कारवाई करत आहे. आपल्यासाठी मी सांगू इच्छितो. वस्तुस्थितीतल्या काही आकडेवारी आहे आपल्याकडे सावंत साहेब किंवा प्रवीण घुगे, आपणही सांगा, काही आकडेवारी आहे का दोघांकडे? आणि मुळात गेल्या वेळेस जे शिक्षण हक्क कायद्यातून जे काही प्रवेश झाले होते 25% जागांवरचे, त्याचे अजूनपर्यंत परतावा जो काही राज्य सरकारने या संस्थाचालकांना देणं आवश्यक होतं, परंतु अशा प्रकारची कुठलीही संस्थाचालकांचं म्हणणं आहे. एकबोटे साहेब सांगतील की यामध्ये एकदा पटकन गजानन एकबोटेंचं उत्तर घेऊ. सुनील चौधरी, आपल्याला याच निमित्तानं काही मांडायचं असेल तर एक मोजून 30 सेकंद आहे. मला त्या शाळांच्या बद्दल काही म्हणणं नाही ज्यांना खरंच परताव्याची गरज आहे, पण ज्या पद्धतीनं 15 वकील लावून ज्या शाळा कोर्टात लढतायत त्या काही फार ह्या परताव्याच्या हिशोबाने शासनाला काही मागत असतील असं नाही. आणि आमची मूळ जे हे आहे ना, हे खरी अर्थानं मोठ्या शाळांच्याच पालक आणि यांची संघर्ष चालू आहे. हा अगदी म्हणजे थोडक्यात ज्ञानदानाचं कार्य करण्याच्या ऐवजी ज्ञानदानाला
नफा कमवण्याचं केंद्र बनवणाऱ्यांच्या पण विरोधात यामध्ये तुम्ही लढताय यामध्ये असं मला ह्या तुमचं म्हणणं आहे. पार्टीच्या पॉलिटिक्स मध्ये न जाता मला एक गोष्ट मात्र नक्की सांगायची आहे आपण की या त्याच्यावर सगळ्या- येऊ. एकच मिनिट सुनीलजी, वेळेची मर्यादा, एक छोटीशी ब्रेक, विश्रांतीसाठीचा ब्रेक घेणं गरजेचं आहे. लक्षवेधीच्या पुढच्या भागात पटकन परत येतोय. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुद्दा आहे की शाळा फी बाबत कितपत संवेदनशील आहेत. गजाननराव एकबोटे आपल्या सोबत आहेत, पुण्याच्या पीई सोसायटीचे ते संचालक आहेत. मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की शाळांना सरकारकडून येणारा पैसा मिळाला नाही म्हणून पालकांच्या मानगुटीवर बसून फी वसुली होते. हा मुद्दा मगापासून सुरू आहे. वस्तुस्थिती काय आहे? तुमच्यासारख्या ज्ञानदानाचं कार्य करणाऱ्यांना पैसे मिळतायत का? ज्यांना पैशाची गरज नाही, ज्यांनी शिक्षणाला धंदा केलाय, त्यांच्या बाबत आपल्याला चर्चाच करायची नाही. त्याच्यामध्ये म्हणजे परिस्थिती, सत्य परिस्थिती अशी आहे की गेल्या 3 वर्षातले आरटीआयचे पैसे मिळालेले नाहीये. 3 वर्षातले, हे 2 वर्ष सांगतायत, मी सांगतो 3 वर्षाचे आम्हाला मिळालेले नाहीये. आणि माझ्या जवळपास 20 शाळा आहेत, 10 कोटी रुपये शासनाकडे अडकून आहेत. आणि आम्ही वेळोवेळी मागितले पैसे, तर ते म्हणतात की कोविडमुळे परिस्थिती बिघडलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला पैसे देता येत नाही. परंतु दुसरा भाग जो असा आहे की हे पैसे मिळाले नाही तरी ज्ञानदानाचं कार्य मात्र आम्ही चालू ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठलाही खंड नाही. आमच्या या कठीण काळामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खूप चांगलं असं काम केलं आणि आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. वेळोवेळी पालकांची आम्ही ऑनलाईन मिटिंग्स घेतलेल्या आहेत आणि शिक्षक, पालक हे दोघंजण समन्वयाने काम करतायत. पण शासन थोडं विश्वासात घेत नाही अशी आमची अरुण सावंतांना सूचना आहे की आपण आपले जे मंत्री महोदय आहेत त्यांना कृपया विनंती करा की थोडं आम्हाला विश्वासात घेऊन काम करा. चांगल्या सुद्धा शिक्षण संस्था आहेत, घुगे साहेब, चांगल्या शिक्षण संस्था आहेत. म्हणजे सगळ्याच, चौधरी साहेब सगळ्याच वाईट शिक्षण संस्था आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. काही कर्मवीर भाऊराव पाटील असतील किंवा पुण्यातल्या आमच्या लोकमान्य टिळक यांनीच स्थापन केलेली संस्था आहे, आमचे कानिटकर साहेबांनी स्थापन केले, अशा चांगल्या शिक्षण संस्था सुद्धा कार्यरत आहेत. आणि म्हणून सगळ्यांना एकाच तराजूत मोजू नका तुम्ही. आम्ही ध्येयवादाने प्रेरित होऊन या शिक्षण संस्थेचं काम करतोय. मी स्वतः सर्जन आहे, माझं हॉस्पिटल आहे, ते सांभाळून मी हे काम करत असतो. अगदी म्हणून सगळ्यांनाच एका पद्धतीने तुम्ही लेखू नका. अगदी एका तराजूत सगळ्या शिक्षण संस्थांना मोजू नये ही गजाननराव एकबोटे यांची मागणी आहे. पण त्याचबरोबर सरकारनं विश्वासात घेऊन काम करावं शिक्षण संस्थांना, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. अरुण सावंत, आपलं उत्तर 30 सेकंद आहेत. गजानन एकबोटेजी, आपलं म्हणणं मी ऐकलेलं आहे आणि जरूर सरकार दरबारी शिक्षण मंत्र्यांकडे मी आपल्यासारख्या शिक्षण संस्थांसाठी जरूर बोलेन आणि अशाच शिक्षण संस्थांनी, इतर शिक्षण संस्थांनी आपला आदर्श घ्यावा, हे आज मी इथे या क्षणी सांगू इच्छिन. पैसे मिळत नाहीयेत याचं उत्तर काय? नाही, ज्या संस्था, मी तेच म्हणालो की गजानन एकबोटेंजींसारख्या ज्या संस्थांचे पैसे मिळाले नाहीत असं आपण आता सांगितलं जाहीरपणे, मी हा विषय शिक्षण मंत्र्यांच्या कानी जरूर घालेन आणि ज्या काय अडचणी आहेत त्या आज जरी सोडवता आल्या नाहीत तरी कालांतराने भविष्यामध्ये या ज्या काय अडचणी सरकारपुढे आलेल्या आहेत त्या जरूर आम्ही सोडवू आणि या संस्थांचा पैसा तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू. प्रवीण घुगे, आता सुद्धा कालांतराने प्रश्न सोडवण्याच्या साठीचा शब्द आहे आणि हे केवळ आणि केवळ आत्ताच्या सरकारला दोष देण्याचं प्रकरण नाहीये. 3 वर्ष झाले पैसे मिळालेले नाहीयेत, त्यामुळे काही ना काही प्रकारे तुमच्याही कडे त्या प्रकरणातली बोटं उठतात. नाही, मला याच्यामध्ये राजकारण करायचं नाहीये. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की याच्यामध्ये अडचणी असू शकतात, परंतु त्याच्याकरता दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे. अहो, दृष्टिकोनात जर विचित्र असेल, म्हणजे आता सर्व शाळांमध्ये असणाऱ्या ज्या शिपायांच्या जागा होत्या त्याच या सरकारने रद्द करून टाकल्या. म्हणजे शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय तो त्याच्यातून स्पष्ट होतोय. आणि दुसऱ्या बाजूने एक आता यांनी आम्हाला आश्वासित केलं पाहिजे की एकही विद्यार्थी अशा प्रकारची फी भरू शकला नाही म्हणून तो त्या शिक्षणापासून वंचित राहणार नाही, हे राज्य सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे. अगदी त्याच मुद्द्यावर अरुण सावंतांना बोलतं करावंच लागेल. आणि अरुण सावंत, तशी जबाबदारी राज्य सरकार घेणार का? 100% सरकारने ही जबाबदारी उचललेली आहे
आणि सरकार अतिशय उत्तमरित्या याची काळजी घेईल की या महाराष्ट्रातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, ही ग्वाही सरकारने ऑलरेडी दिलेली आहे, शिक्षण मंत्र्यांनी दिलेली आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेली आहे. तेव्हा आपण उगीच राजकारण इथे खेळू नका. सावंत साहेब, तुम्ही माहिती घ्या, ऑनलाईन क्लासेस जे काय होतात त्याच्या लिंक काढून टाकले अनेक शाळांनी, कारण की त्यांच्या पालकांनी फी भरली नाही म्हणून अनेकांना त्या ठिकाणी येणं बंद करून टाकलं. मग याचा ऑब्झर्वेशन कोर्टाने पण नोंदवलेले आहेत आणि त्याच्यावरती अशा प्रकारची कारवाई करू नका म्हणून सांगितलेलं आहे, कारण की शिक्षणाचा हक्क आता या 2009चा जो कायदा केला त्यानुसार 14 वर्षापर्यंतचा अधिकार हा शिक्षणाचा कुणी डावलू शकत नाही. मला वाटतं या बाबतीत भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस महाविकास आघाडी सरकार यांनी सर्वांनी मिळून काम करूया, मग समाजाला आपण न्याय देऊ शकू. एका ठिकाणी आपण म्हणता राजकारण शिक्षणाच्या बाबतीत करू नये, दुसऱ्या बाबतीत राजकारणाच्या गोष्टी आपण करता. सावंत साहेब, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करू हा एक आदर्श दृष्टिकोन झाला. सत्तेत जे बसले त्यांच्यावर थेट आणि पहिली जबाबदारी आहे. आमची जबाबदारी आम्ही पूर्णपणे उचललेली आहे आणि म्हणूनच राईट टू एज्युकेशन मार्फत या महाराष्ट्रातील कोणताही विद्यार्थी असा राहणार नाही ज्याला शिक्षण मिळालं नाही. मोफत शिक्षण देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. ठीक आहे, मोहम्मद अब्बास खान, आपली प्रतिक्रिया. नहीं, अभी भारतीय जनता पार्टी के प्रवक्ता बता रहे थे कि कुछ ऐसी स्कूल है जहां पर मतलब ऑनलाइन का जो लिंक है वो बंद कर दिया गया है. जी, मेरा उनसे सवाल है कि क्या आपकी जानकारी में अगर ऐसी स्कूल है तो क्या आपने उस स्कूल की शिकायत किया है सरकार से कि उस स्कूल में प्रवीण घुगे आपल्याला प्रश्न विचारतायत. हाँ, अशा अनेक तक्रारींच्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीने आंदोलन केली. त्या संस्थांना जाऊन जाब विचारले, नाम से कंप्लेंट किया है. मैं जानना चाह रहा हूँ, त्यांच्या विरोधातली तुम्हाला एक नाही अशी अनेक उदाहरणं मी मैं तुम्हाला आपसे सांगू. ये जानना चाह रहा था कि आपने किसी स्पेसिफिक स्कूल की शिकायत की है सरकार को कि यहाँ पर फीस नहीं भरने के कारण बच्चे को मतलब ऑनलाइन लिंक ले लिया गया है, उससे नहीं दिया जा रहा है. आपने ऐसी शिकायत की है? मैं जानना चाहता हूं आपसे, आप सामाजिक कार्यकर्ता हैं. जी, वही मैं बोल रहा हूँ. ऐसे जिन जिन ऐसे स्कूलों ने ये किया उसके खिलाफ आंदोलन हुआ, आपने देखा होगा. मगर मुझे ऐसा लगता है कि इसके लिए सिर्फ ये आवश्यक नहीं है, यानी कि गवर्नमेंट को इसमें देना चाहिए. क्या है हर स्कूल जगह की? सर, इसको अगर बड़ा करे तो मैं बताऊं, ये फीस कार्ड है और लगभग 80% स्कूल, प्राइवेट स्कूल और जो मतलब पूना बोर्ड और जो स्टेट बोर्ड है, जो स्कूल में पढ़ने वाले बच्चों का जो फीस कार्ड है उसकी स्थिति ये है. 80% से ज्यादा बच्चों की स्थिति ये है स्कूल फीस के कार्ड की. पूरा कार्ड एम्प्टी पड़ा हुआ है. पेरेंट्स ने अब तक फीस नहीं भरा है क्योंकि फीस भरने के हालात नहीं है. पेरेंट्स के सामने जो सबसे बड़ी दिक्कत है वो ये है कि पेंडिंग फीस जो है वो पिछले साल मार्च से है. मार्च, अप्रैल, मई, जून, जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर, जनवरी, फरवरी, मतलब अब जो पेरेंट्स स्कूल में सेटलमेंट करने जा रहे हैं फीस का, उनको लगभग पूरे साल का सेटलमेंट करना है, जो पेरेंट्स सेटलमेंट करने में सक्षम नहीं है. ठीक है. ये एक बड़ा प्रॉब्लम है. सुनील चौधरी, सरकार को इसमें हस्तक्षेप करना चाहिए. सुनील चौधरी, आपलंही म्हणणं हेच आहे की सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय आता मार्ग नाही. फी कपातीसाठीचाच एकमेव दिलासादायक निर्णय असू शकतो. अगदी बरोबर. कालच्या निर्णयाने फक्त मुलांना शाळेतून काढलं जाणार नाही वगैरे अशा टाईपचे होणार आहे, पण जो मूळ आहे उद्देश की गेल्या वर्षी किंवा त्याच्या आधीच्या वर्षीची सक्तीनं फीस वसुली करण्याचा, ती फीस, कारण त्याची मागणी आमची एवढ्यासाठी आहे की बऱ्याचशा राज्यांनी ऑलरेडी कपाती केलेल्या आहेत. 30%, 40% फीस आणली. कारण काय झालंय की ऑनलाईन शिक्षण सुद्धा जे काय सुरू होतं ना ते त्या टीचरच्या घरातून होतं. तिथे पण शाळेने काही स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरलेलं नाही, टीचर त्यांच्या घरातून, आणि नंतर काही दिवस मला वाटतं शाळेत येऊनही केलं असेल तरी एवढा खर्च होणं शक्य नाही. काही शाळा ज्या लाख रुपये केवळ ट्युशन फीस म्हणून चार्ज करतात वर्षभराची, तशांसाठी तर पर्टिक्युलरली आमचं हे मागणी होती की याच्यात रिडक्शन फार आवश्यक आहे. मागच्या ज्या वर्षी झाल्या आणि आता कदाचित अजून हे पुढचं वर्ष पण आपण अजून किती दिवस पॅन्डेमिक मध्ये असणार आहोत हे आपल्याला माहिती नाहीये. पण आताच्या घडीला चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण येतोय. आपण चर्चा सुरू केली होती की मुलांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात कोणत्याही प्रकारे खंड पडू नये, त्यांना पटावरून काढलं जाऊ नये,
ही दिलासादायक बाब आहे. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र जो महत्वाचा त्याच्या जोडीला आलेला मुद्दा हा आहे की राज्य सरकारांकडून केंद्र सरकारांकडून फी कपातीच्या बाबतीतचं धोरण निश्चित झालं पाहिजे. अरुण सावंत, हा विषय आपण कुठे उपस्थित कराल? किती लवकर यावर निर्णय होताना दिसेल? कारण आता मार्च सुरू झालाय, नवीन शैक्षणिक वर्ष तोंडावर येऊन उभं टाकलंय. फी कपातीच्या दृष्टीने आपण म्हणालात की हा विषय आपण कुठे उभा कराल, तर मी आपल्या सरकारच्या वतीने हे सांगतो की सरकार या बाबतीत याच्या अगोदर सुद्धा केंद्र सरकारशी बोलून मोकळं झालेलं आहे. हा जो काय फी कपातीचा निर्णय हा केंद्र सरकार प्रत्येक राज्यांना नियम घालून देत असतं आणि त्याच्यानंतर हा एक्सेप्ट केला जात असतो. पण राज्य सरकार स्वतःहून जर हा निर्णय घ्यायला गेलं तर संस्था उठून कोर्टात जातात आणि कोर्टात गेल्यानंतर त्याच्यावरती स्टे येतोय. आपण आताच्या उदाहरणावरून पाहिलंच आहे. प्रवीण आणि घुगे, त्यानंतर मग या बाबतीतली सत्य परिस्थिती काय आहे? वेळेची मर्यादा आहे. प्रवीण घुगे, अरुणजींना मी सांगू इच्छितो की शिक्षण हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. शालेय शिक्षणाच्या विषयातले निर्णय या ठिकाणी घेतले जातात. त्याच्यासाठीचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. म्हणजे मग या ठिकाणच्या फीच्या विषयातला कायदा हा महाराष्ट्र सरकारने जो केला, त्यातली फी रेग्युलेटरी अथॉरिटी असेल, तो योग्य पद्धतीनं फी कशी ठरवायची, तो फी कशा पद्धतीनं द्यावी, हे सगळे राज्य सरकारचे विषय आहेत. म्हणजे आता या महाराष्ट्र सरकारने कोणताही विषय आला की वरती बोर्ड दाखवायचं आणि घुगे साहेब आपण जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहात. घुगे साहेब, आपण जनतेची दिशाभूल करू नये. जरी FRA अंडर हा नियम असला तरी त्याच्यावरती कोर्टाचं सुद्धा बंधन येतं आणि जर ते नसतं तर मागच्या वेळेसच्या GR मध्ये सरकारने करून दाखवलं असतं. ज्या वेळेस सरकार हे करायला गेलंय तेव्हा शिक्षण संस्था चालक उठून कोर्टात जातात आणि त्याच्यावरती स्टे आणतात. जर हे असं नसतं तर सरकारने तडकाफडकीचा निर्णय घेऊन प्रत्येक शाळेची फी स्वतःला पाहिजे तशी केली असती. परंतु ते शक्य नाहीये. आपल्या सरकारमध्ये विनोद तावडे आणि आशिष शेलार हे सुद्धा हे करू शकले नाहीत. आणि आपण काय सांगता? प्रवीण घुगे, खरं काय आहे? अरुणजी, राज्य सरकारच्या कुठल्याही धोरणातली स्पष्टता नसणं यावरती कोर्टाने नेहमी बोट ठेवलेला आहे. आणि हे सगळी स्पष्टता करून आणण्यासाठी जी काही फी रेग्युलेटरी अथॉरिटी आणि त्याचा कायदा बनवला तो आमच्याच काळामध्ये बनलेला आहे. मग तुमच्या सरकारमध्ये तुमच्या शिक्षण मंत्र्यांनी हे का केलं नाही ते सांगा जनतेला. आपण शिक्षण मंत्री आशिष शेलार आणि विनोद तावडे यांनी काय नाही मांडले याच्या बाबतीत? मी शैक्षणिक चळवळीमध्ये काम केलेला चळवळीतला कार्यकर्ता, मला माहिती आहे की या सगळ्या संस्था चालकांच्या कशा पद्धतीने लागेबंदी असतात. आणि आता पहिल्यांदा फी सुद्धा कशी बनली पाहिजे याच्या पद्धतीचा कायदा जो काय बनला गेला त्याची माहिती घ्या आपण. परंतु मी असं म्हणतोय की लाखो शिक्षक सुद्धा या सगळ्या विषयावरती आज सफर होत आहेत. राज्य सरकारने काहीतरी धोरण घेतलं पाहिजे. राज्य सरकार तुम्ही प्रत्येक वेळेस राज्य सरकारला दोष देता. तुमच्या सरकारच्या वेळेस तुम्ही हे का करू शकला नाही आम्हाला जरा सांगा. म्हणजे आम्ही पण जर तुमच्याकडे जर काही मार्ग असेल तर आम्हाला सांगा ना. तुमच्या वेळेस तुम्ही का नाही करू शकलात? जे या सरकारला शक्य आहे ते हे सरकार करून दाखवत आहे. ठीक आहे, हे सरकार करून दाखवत आहे. वेळेची मर्यादा 1 मिनिट. प्रवीण घुगे, 30 सेकंद आहेत. वेळेची मर्यादा आहे. मला 30 सेकंदानंतर थांबावं लागेल आपल्याला. एकच मुद्दा मी शेवटच्या एका वाक्यामध्ये म्हणतो की अशा कठीण परिस्थितीमध्ये संस्था चालकांना सुद्धा या परिस्थितीतून बाहेर काढणं, त्याच्यावरती अवलंबून असलेल्या लाखो शिक्षकांच्या विषयामध्ये राज्य सरकारने विचार करण्याची गरज आहे. प्रत्येकाचं जे काही विद्यार्थ्यांच्या फी मधूनच होईल याच्यावरती अवलंबून राहू नये. ठीक आहे, आपल्या सर्वांना या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत आणि तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.